साड्या या दोन प्रकारच्या असतात. एक तर खूप सॉफ्ट सिल्कमध्ये असतात आणि दुसऱ्या म्हणजे खूप हार्ड आणि थिक मटेरियलमध्ये आणि बल्की असतात. तर प्रत्येक साडीनुसार त्याच्या साडीच्या पोतनुसार आपल्याला ड्रेसचा पॅटर्न ठरवावा लागतो. असं नाही की तुम्ही एखादी साडी हातात आली आणि त्यामध्ये एखादा नुसता लॉंग वन पीस किंवा एखादा सलवार कुर्ता शिवला तर बनवला तर त्याच्यामध्ये तो गेटअप येणार नाही. नुसतं साडीपासून ड्रेस एक कॉमन ड्रेस बनवल्यासारखं दिसेल. आपल्याला जर एखादा डिझायनर ड्रेस बनवायचा असेल तर त्या साडीच्या पोतनुसार किंवा त्या साडीच्या टेक्स्चरनुसारच आपल्याला त्याला पॅटर्न द्यावा लागतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल गौरीश फॅशन इन्स्टिट्यूट. मी गौरी आणि आजच्या आपल्या थंबनेलवरून तुम्हाला लक्षातच आलं असेल की आपला आजचा सब्जेक्ट कुठला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या अतिशय आवडतीच्या आणि जास्तीत जास्त वापरात येणाऱ्या साड्यांपासून आपण कसं इनोव्हेटिव्ह आणि डिझायनर ड्रेसेस बनवू शकतो हे आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण 2-4 वेळेला साडी नेसल्यानंतर ती नेसायला बोर होते आणि त्या साड्या ठेवून ठेवून खराब होतात. मग काही साड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. काही सॉफ्ट सिल्कमध्ये असतात, काही लाईट वेट असतात किंवा काही काही खूप बल्की आणि थिक असतात. तर त्या साडीच्या पोतनुसार आपण कसं डिझायनर आउटफिट बनवू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. जर साडीचा ड्रेस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच येतं की एखादं लॉंग वन पीस किंवा एखादं सलवार कुर्ता. तर प्रत्येक साडीमध्ये हेच जर पॅटर्न बनवले ऑर्डिनरी ड्रेस तयार होतील. पण साडीच्या पोतनुसार जर आपण थोडे एलिमेंट्स त्याच्यामध्ये ॲड केले आणि त्या साडीचा काही टिपिकल पार्ट असेल किंवा त्याचे बॉर्डर्स असतील ते आपण काढून टाकले तरीसुद्धा त्याचं खूप सुंदर आउटफिट्स आपण बनवू शकतो. तर मग तुम्हाला आवडेल ना मी या साड्यांपासून जर तुम्हाला वेगवेगळे आयडियाज जर शेअर केली तर? चला तर मग आपण वेळ न घालवता सुरुवात करूया. सॉफ्ट साड्यांपासून आपण काही बनवू शकतो. फ्लोई मटेरियलमध्ये आपण अनारकली, अम्ब्रेला, लेहेंगा, अम्ब्रेला, वन पीस वगैरे वगैरे काही बनवू शकतो. परंतु जर थिक मटेरियल असेल किंवा जाड मटेरियल असेल तर त्याच्यामध्ये आपण जर फ्लोई ड्रेस बनवला तर त्यामध्ये लुक पाहिजे तसं येत नाही. अशा टाईपच्या साड्यांमध्ये तुम्ही अनारकली, अम्ब्रेला बनवू शकता. पण जो थिन मटेरियलमध्ये किंवा फ्लोई मटेरियलमध्ये जसा फॉल येतो तसं या साड्यांमध्ये येणार नाही. तुम्ही जर थिन असाल, बारीक असाल तर तुम्ही अशा टाईपचे ड्रेसेस स्टिच करू शकता. पण कमरेपर्यंत योग घेतल्यानंतर त्याच्या कमरेच्या खालील भाग हा गॅदर्स किंवा प्लीट्स, बॉक्स प्लीट बिलकुल देऊ नका. त्यामुळे कमरेपासूनचा खालचा भाग खूप फ्लफी दिसतो किंवा खूप बल्की दिसतो. त्यामुळे आपण आहे त्याच्यापेक्षा जास्त जाड दिसतो. शेवटी हे माझं सजेशन आहे. शेवटी चॉईस तुमचा असेल, पण हे तुम्ही एक्सपिरियन्स करा. कारण आपल्याला शक्यतो स्लिम दिसायचा आपण प्रयत्न करत असतो, पण असे गॅदर्स आणि प्लीट्स दिल्यामुळे खालचा पोर्शन खूप जास्त मोठा दिसतो आपला. अशा टाईपच्या थिक मटेरियलमध्ये तुम्ही ए लाईन कुर्ती, स्ट्रेट फिट कुर्ती किंवा स्ट्रेट फिट पॅन्ट, प्लाझो, सिगार पॅन्ट किंवा ए लाईन पॅन्ट अशा टाईपमध्ये बनवू शकता. हे खूप जास्त छान वाटतं. आणि यामध्ये साडीचा ड्रेस बनवताना ती बॉर्डर पूर्ण काढून टाकायची आणि नंतर ड्रेस बनवल्यानंतर आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण ती बॉर्डर यूज करू शकतो. किंवा एखाद्या वेळेस त्या साडीतली बॉर्डर पूर्णपणे काढून जर टाकली तर बऱ्याच वेळेला तो ड्रेस साडीपासून बनवलेला आहे हे सुद्धा आपल्याला कोणाच्या लक्षात येत नाही. तो सुद्धा ड्रेस खूप सुंदर बनतो. किंवा त्या साडीपासून स्ट्रक्चर पॅटर्न्स बनवू शकतो किंवा जसं की कॉलर बनवता येईल त्याच्यामध्ये, हाय नेक. तसेच या ब्रोकेडच्या साड्यांमध्ये आपण एखादं जॅकेटसुद्धा बनवू शकतो. फुल स्लीव्जमध्ये ब्रोकेड जॅकेट हे मस्ट हॅव क्लोथिंग आयटम आहे. यातलं एक तरी जॅकेट आपल्याकडे असायलाच पाहिजे. ते जॅकेट आपण कुर्तीवर किंवा साड्यांवर सुद्धा वेअर करू शकतो. विंटर सीझनमध्ये काही फंक्शनमध्ये आपल्याला साडीवर स्वेटर, शॉल कॅरी करण्यापेक्षा आपण जर ते जॅकेट जर वेअर केलं तर ते खूप जास्त ट्रेंडी दिसतं किंवा आपण ट्रेंडी दिसतं. तसेच आपण त्या साडीपासून स्कर्ट जर बनवले, स्कर्ट्स किंवा घागरा तर आपण बनवू शकतोच, पण स्कर्ट बनवला तर ती बॉर्डर जी आहे साडीची ती पूर्णपणे काढून टाकून आपण दुसरी किंवा त्याच्याशी रिलेटेड अशी बॉर्डर जर त्याला यूज केली आणि टॉपसाठी जर एखादं प्लेन फॅब्रिक आणलं आणि त्याचा जर बनवला तर हा पूर्ण ड्रेस आपला इंडो वेस्टर्न स्टाईल तयार होतो. ड्रेस बनवायचा म्हणजे फक्त साडीच वापरायची. 2 साड्यांचं एकत्र करून सुद्धा आपण त्याच्यामध्ये पॅटर्न बनवू शकतो. मी तुम्हाला काही जे रेफरन्सला ड्रेसेस दाखवत आहे त्यातले बरेचसे ड्रेसेस मी माझ्या क्लायंट्सचे स्टिच केलेले आहेत, क्लायंट्सचे बनवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 2 साड्या एकत्र करून सुद्धा ड्रेसेस बनवलेले आहेत. 2 साड्यांपासून 3 ड्रेस बनवलेले आहेत. एक ए लाईन कुर्ती बनवली आहे, दुसऱ्या प्लेट ड्रेसमधून पूर्ण बॉर्डर काढून टाकलेली आहे आणि त्यापासून एक कुर्ती बनवलेली आहे. त्या कुर्तीला काठापदराच्या साडीचं जॅकेट बनवलेलं आहे आणि तिसरा जो प्लेन
प्लेन जो कुर्ता बनवलेला आहे तो ॲज अ शॉर्ट फ्रॉक स्टाईल किंवा तुम्ही पॅन्ट सोबत सुद्धा घालू शकता. अशा टाईपमध्ये हे कुर्ते ड्रेसेस बनवलेले आहे आणि खूप सुंदर पद्धतीने ते ड्रेसेस बनलेले आहे. असंही करू शकता किंवा पूर्ण बॉर्डर काढून आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा लेसेस ॲड करू शकतो, एक्स्ट्रा पॅचेस ॲड करू शकतो, म्हणजे तो ड्रेस साडीचा आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. काठापदराच्या साडींपासून किंवा ब्रोकेडच्या साड्यांपासून आपण दुपट्टे बनवू शकतो. दुपट्टे सुद्धा खूप सुंदर दिसतात. दुपट्टे जर हेवी दुपट्टा आणि आपण प्लेन सूट जर त्याच्यासोबत वेअर केला तर खूप ट्रेंडी लुक येतो. साड्यांपासून दुपट्ट्याचा व्हिडिओ मी एक तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुम्हाला जर तो बघायचा असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तो जरूर बघा. तसेच काठापदराच्या साड्यांपासून आपण पेप्लम टॉप बनवू शकतो. त्या पेप्लम टॉप बरोबर आपण प्लेन एखादं धोती सलवार वेअर करू शकतो किंवा त्या काठापदराच्या साडीपासून आपण एखादा ब्लाऊज बनवू शकतो. साडीपासून वन पीस किंवा लॉंग ड्रेस बनवताना त्याच्या योगसाठी आपण पदराचा वापर करू शकतो किंवा जी बॉर्डर आहे त्या बॉर्डर्स एकमेकांना जॉईन करून आपण त्याचा योग बनवू शकतो. पण ही एक कॉमन आयडिया आहे. पण त्या व्यतिरिक्त जर आपण ती बॉर्डर पूर्ण काढून टाकली आणि त्याच्याऐवजी आपण एक्स्ट्रा वेगळं फॅब्रिक जर त्याच्यासाठी आणून जर योगमध्ये यूज केलं तर तो खूप सुंदर ड्रेस तयार होतो. मी तुमच्यासोबत एक ड्रेस जो शेअर करत आहे तो माझ्या एका क्लायंटचा ड्रेस आहे. त्यामध्ये पूर्ण आपण ती बॉर्डर जी होती ती बॉर्डर खाली यूज केली पूर्ण दामनला आणि जो वरचा भाग होता त्याच्यासाठी आपण वेगळं फॅब्रिक नेटवर एम्ब्रॉयडरी केलेलं फॅब्रिक यूज केलेलं आहे आणि त्या ड्रेसमध्ये त्या साडीपासून जे फॅब्रिक उरेल त्याचा आपण दुपट्टा बनवलेला आहे. तर ही पण खूप सुंदर आयडिया आहे. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ट्राय करू शकता. असे काही ऑप्शन्स वापरले तर काहीतरी हटके आणि स्टायलिश वाटतं. हे होते काठापदराच्या साड्यांपासून आपण काय काय बनवू शकतो त्याबद्दल. पण फ्लोई मटेरियल किंवा सिंथेटिक मटेरियलमध्ये आपण कुठल्याही टाईपचा ड्रेस बनवू शकतो. त्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स येत नाहीत. आपण त्याच्यामध्ये अनारकली बनवू शकतो, सेंटर कट कुर्ती बनवू शकतो, हाय लो वेस्ट अम्ब्रेला अनारकली या टाईपमध्ये बनवू शकतो, सेंटर कट अम्ब्रेलामध्ये बनवू शकतो, प्लाझो आणि टॉप पूर्ण त्या सिंथेटिक मटेरियलमध्ये सुद्धा छान वाटतं. किंवा कॉर्ड सेट सुद्धा आजकाल खूप जास्त चाललेले आहेत. आपण साड्यांपासून कॉर्ड सेट सुद्धा बनवू शकतो. जम्पसूट हे खूप ऑप्शन आहेत की असा कुठलाच ड्रेस नाही की तो आपण साडीपासून बनवू शकत नाही. फक्त कुठल्या ड्रेससाठी कुठली साडी सूट होते हे आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे होते साडीपासून आपण कुठले ड्रेसेस बनवू शकतो याबद्दल मी आज तुमच्यासोबत भरपूर ड्रेसेस शेअर केलेले आहेत, भरपूर आयडियाज शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला या आयडिया आवडल्या तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत हॅव अ नाईस डे.